गुड इव्हनिंग सर्वांना. आज आहे आमची 31st पार्टी हा, आणि वेदांत दादा केतू दीदी येणार आहेत. आणि दादाने काय बनवलं आहे आज सांग. अख्खे बावले किती आणि तू किती एन्जॉय करणार आहे सांग. खूप हा. आणि तुझं ते गाणं बोलून दाखव. कोणतं ते? पाहुणे पाहुणे आले इथं बसले सारखं नाही पती नाही अगं बाया. तर आम्ही कसं सेलिब्रेशन करतो हे तुम्हाला दाखवतो. तर आम्ही आता जात आहोत आमच्या शेतावर वैतरण्याला तुरीच्या शेंगा आणण्यासाठी. तर मी तुम्हाला सुद्धा दाखवेन आमचं शेत. आणि इथे हा मुलगा बघा कसा बाहुला बनवून घेतला आहे आणि त्याला सायकलवर फिरवत आहे. खूप एन्जॉय ही मुलं करत आहेत. आणि आम्ही आता जात आहोत आमच्या शेतावर. आणि हे आहे आमचं शेत. ह्या शेतामध्ये आम्ही तूर लावलेली आहे. तुरीची झाडं आहेत आणि बऱ्यापैकी तूर इथे सुकलेली आहे. त्यामुळे आम्हाला आता जेवढी भेटते तेवढी आम्ही कलेक्ट करून घेतो आणि बाकीच्या तुरीपासून ज्या सुकलेल्या आहेत त्यापासून तूर डाळ भेटेल आम्हाला. मी आमच्याकडे शिंगा फोडायला आलो. सुकलेल्या शेंगा आहेत त्यापासून आम्ही तुरीची डाळ बनवणार आहोत. ती पण घरगुती डाळ. मी खूप अशा शेंगा इथे सुकलेल्या आहेत बघा. आम्ही चाललोय आता घरी आणि हे बघा आम्ही इतक्या शेंगा जमा केल्या आहेत. आणि इथे आम्ही ज्या शेंगा आणल्या होत्या त्या सुद्धा उकडत ठेवलेल्या आहेत. त्या मी तुम्हाला दाखवते. आणि इथे आता आमच्या घरी पाहुणे आले आहेत पार्टीसाठी. तर मी आता चिकन बनवते.
तर आम्ही आता आमचा दुसरा बाहुला दाखवतो. हा बघा आमचा बाहुला. व्हेज खाणाऱ्यांसाठी व्हेज डिशेस, नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी नॉनव्हेज डिशेस असे बरेच काही पदार्थ आम्ही बनवले होते. आणि इथे आता मुलं पेटवत आहेत शेकोटी. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर द वॉचिंग.